कोकणातला प्रवास धमाल मजेशीर आणि आणि आतुरता तर लागलेलीच आहे, कारण दत्त यांची सप्ताह आहे आमचा आणि आमच्या गावी वास्तुशांती पण आहे. आम्ही मस्तपैकी 10 दिवस धमाल करणार आणि 10 दिवसांचा आमचा व्हिडिओ असणार आहे. तर धमाल करायची आहे. यशवी काय आणि मित्रांनो म्हणजे आम्ही तिथे गोव्याला पण जाणार आहे. ती व्हिडिओ पाहायला तुम्ही नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि आमचा हा 10 दिवसाचा व्लॉग असणार आहे, 10 दिवसाची सिरीज असणार आहे. तर 10 दिवसचा हा व्हिडिओ नक्की बघा. आज पहिला आमचा व्लॉग असणार आहे तो कोकण जर्नी, तो करमाळी एक्सप्रेसने आमचा प्रवास असणार आहे. तो प्रवास नंतर मग दत्त जयंतीचा सप्ताहाचा पहिला उत्सव आणि नंतर मग दत्त जयंती सप्ताहाचे 7 दिवस, नंतर दहीकाला आणि नंतर काय असणार आहे दहीकाल्याच्या नंतर, दहीकाल्याच्या नंतरचा काय तो तेव्हा असणार आहे आपलं महाप्रसादाचा कार्यक्रम आणि आपण फिरणार पण गोव्याला पण जाणार. असा आमचा 10 दिवसाचा धमाल मजेशीर असणार आहे. तर आता चला सोबत आमच्या यशवी चल चला येते चला 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 पेरूचा बाय बाय. चलो चलो आले यशवी बाय बाय बाय. चला बघा जिना बंद आहे बघा. आम्ही चढत आलेलो असं सामान घेऊन आलो. चला दमलोय. हा थांब यशवी झालो होतो सामान घेऊन आलोय वरती. आणि आमचं 2 महिन्यापूर्वीच प्लॅन ठरलं होतं जायचं. कोकण कन्याचं तिकीट बुक केलं होतं 2 महिन्यापूर्वी आणि कोकण कन्यात तिकीट बुक केलं होतं तर 2 महिन्यापूर्वी सुरुवातीलाच वेटिंगला होते आणि ती झालीच नाही, कन्फर्म झालीच नाही. शेवटच्या दिवशी RSC ला आली आणि ही कन्फर्म झाली होती तर ही मिळाली आहे. मग हिने येतोय. आम्हाला खरं कोकण कन्याला जायचं होतं पण काय नशीबच नाही कोकण कन्यात बरं. आणि आता AC ची भेटली आहे पण कोकण कन्या लवकर होते म्हणून फास्ट होते आणि यशवीला आमच्या AC पाहिजे आहे म्हणून लोकमान्य टिळक मित्रांनो. आणि मी एक बोलते, जी माझी सीट आली ना ती एकदम टॉपला आली, थर्डला. आता यशवीला वरती झोपवणार आहे, आम्ही इथे खाली झोपणार आहे. वरून पडली तरी चालेल. हा चालेल. चला खाणं चालू आहे. तुम्हाला माझी बॅग दाखवते. माझ्या बॅग मध्ये लहान मुलांची गोष्टी आहेत जसं की किंडर जॉय, हर्शीज, प्रिंगल्स, चिप्स वगैरे. रुचीने पण खायला सुरुवात केलेली आहे. माझी बॅग आता आपली चला हो ते 45 आमच्या सीटाच्या. तर सुटलेली आहे ट्रेन. हा 41 ते 45. ओके धन्यवाद. सोबत आहे नाही हॅलो. उद्या सकाळी भेटूया. सुप्रभात. रत्नागिरी स्टेशन आलेलं आहे आणि 6:45 वाजलेत. जून मध्ये आलो होतो रत्नागिरीला. रत्नागिरीचा प्रवास अनुभवायला मिळाला. रत्नदुर्ग किल्ला,
लोकमान्य टिळकांचे स्मारक, पतितपावन मंदिर, असा रत्नांनी भरलेला रत्नागिरी राहिला. सीटवरती जाताना कमी आहे बसलेले ते आपल्याला एक फायदा आहे. रत्नागिरीला उतरलो इथे बसून आपण व्हिडिओ करू. पावणेसातला रत्नागिरी आलं होतं. आता मला वाटतं कणकवलीला डायरेक्ट 9 वाजता. नांदगावला थांबली आहे गाडी, पासिंगला आहे. आणि आमचे मित्र पण भेटले आहेत, लालबाग मधलेच आहेत. कुठे जाणार आहेत? चिंदर आचरा. आणि तसे त्यांच्या बागमाळ्यामध्ये पण त्यांचा तोरसकर आहेत. बागमाळ्यामध्ये काका आहेत ना, गावच आहे बागमाळ्या गावातलेच आहेत आमचे. नांदगाव बघूया आता, बघूया 9 वाजेपर्यंत पोहोचेल बहुतेक. 8:30 वाजता. नांदगाव रोड. चला आता आमचं कणकवली स्टेशन येईल. कणकवली स्टेशन आलेलं आहे. वेळेवर आली कणकवली. एवं मंगलमय यात्रा की कामना करते हैं. 8:30 कणकवली अद्यावत असं कणकवली स्टेशन. आणि आमच्या नेहमीच्या कणकवली प्रवासात बाळूमामाचं चांग भलं हे ओमिनी या गाडीने आमचा प्रवास असतो दरवेळी. आम्ही फक्त चालक, बाळूमामा आमचे मालक. बाळूमामा चांग भलं. दत्तजयंतीसाठी हार घ्यायचा आहे. हार घे. कसे आहेत हार ताई? 80. आणि हा 80 आहे. आणि हा कसा आहे? हार घेतलाय.
महाबळेश्वर कणकवलीपासून सुसाट आहे ना, एकदम चांगला आहे ना हायवे. आम्हाला वाटतं हा गोव्यापर्यंत असं सुसाट हायवे. मला वाटतं आताच लावलेत ना, हल्लीच लावलेत मुलांचे सुशोभीकरण केलंय बघा. फुलं पण मस्त आहे. इथे हडपीड स्वामींचा मठ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. लालपरी. झोपली यशवी. यशवी झोपली आणि यशवी माझ्यावर नाराज पण आहे. तिला पुढे बसायचं होतं, बसलेलं नाही. म्हटले आता थोड्याच वेळात आमच्या गावी पोहोचणार आहे, बागमाळा गावी. आणि यशवी आता उठली पण महादेश्वर मंदिर दहीभाव. बागमाळा गावात आलेलो आहे. गाणी लागलेली आहेत दत्त जयंतीची. श्री गांगेश्वर प्रसन्न बागमाळा गाव. हे बघा केलेलं आहे सजावट. हे बघा मस्त केलं आहे, यावेळेला चांगलं केलं एकदम, पूर्णपणे एकदम मस्त आहे. इथेच घेतं की आतमध्ये घेतं गाडी सुजित? आलेलं आहे. चल बाय. आता आलोय. तरी सर्व ग्रामस्थ मंडळीने लवकरात लवकर उशीर लावता सभा मंडपात हजर राहण्याची कृपा करा. आता एक 10 मिनिटात चालू करायची आहे पूजा, तरी लवकरात लवकर सगळ्यांनी या. परीस काय करतोयस? ओ परीस, काय मोबाईलवर? आरतीला जा, तिकडे जा, आरती सुरू होते. का कधी येला? 4 दिवस झाले. या मग. हो येतो. हा येतो, आता आंघोळ करून येतो. हो हे पालखी आली, गट बसले आता. हो हे आमचं घर. हो हे आमचं घर. यशवीवरती गेली आहे. आता दत्त जयंतीचा गट बसतायत, जायचं आहे. तर असा होता आमचा करमाईचा प्रवास. थकलेलो आहोत
आणि तिथे आलो आणि इथल्या निसर्ग आणि इथल्या दत्त जयंतीच्या आता जो दत्त जयंती सप्ताह सुरू होतो त्याच्या ओढीने एकदम उत्साह भरभरून आलेला आहे. आणि आता जायचं आहे, आता घट स्थापना होऊन आता जाणार आहे. तर तुर्तास हा व्हिडिओ तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा. आणि पुढील व्हिडिओ आहे दत्त जयंती सप्ताहाची. दत्त जयंतीचा सप्ताह आणि सुरू होतोय. आम्ही जे घर बांधलंय त्याची पूजा पण आहे. ती हा. व्हिडिओ पाहायला तुम्ही नक्कीच आम्हाला फॉलो करा. आणि ते घर तुम्हाला त्या पूजेनंतरच दाखवणार आहे, आता दाखवत नाहीये. तेव्हा पुढील नेक्स्ट व्हिडिओ पण पहा. आणि आता चला ही व्हिडिओ पुन्हा एकदा लाईक करा.